हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशन युट्यूब चॅनलवर. तर चला नवीन सेशनला सुरुवात करूया. आजच्या सेशनमध्ये घेऊया 30 मार्चच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज आहे आपली की सेंटरनी एक्सटेंड केला आहे आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट नागालँडच्या 8 डिस्ट्रिक्ट्स मध्ये. ओके, तर सेंटरने एक्सटेंड केला आहे AFSPA नागालँडच्या 8 डिस्ट्रिक्ट्स मध्ये आणि अरुणाचल प्रदेशच्या 3 डिस्ट्रिक्ट्स मध्ये ते एक्सटेंड करणार आहे नेक्स्ट मंथ मध्ये. सोबतच त्याच्या 21 पोलीस स्टेशन जे आहे ते नागालँडच्या वेगळ्या 5 डिस्ट्रिक्ट्स मध्ये आणि अरुणाचल प्रदेशच्या 3 वेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये ते काय करणार आहेत, एक्सटेंड करणार आहेत. तर AFSPA आणखी काय करणार आहेत, जे पोलीस स्टेशन्स आहे नागालँड आणि अरुणाचल प्रदेश मध्ये, तर तिथे काय असते ते ऑलरेडी खूप वर्षापासून तिथे ऑलरेडी काय आहे AFSPA आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट जो आहे तो आहे, पण काय असतो एक्सटेंड होतो, तो पिरियडिकली एक्सटेंड होत जातो. सेम जे नागालँड मधले जे डिस्ट्रिक्ट आहे कोणते, दिमापूर, न्यूलँड, चुमोकेदिम्या, मॉन, किफिर, नोकलांग, पेरन, जे नागालँड मधले डिस्ट्रिक्ट आहे, आणि जे 6 पोलीस स्टेशन्स आहे, जे ज्युरिडिक्शन्स मध्ये जे 6 पोलीस स्टेशन्स आहे, ईच, मोकोचोंग आणि झुनेबोटो डिस्ट्रिक्ट, जे डिस्ट्रिक्ट मध्ये जे पोलीस स्टेशन्स येतात, या 2 डिस्ट्रिक्ट मध्ये जे 6 पोलीस स्टेशन येतात ईच, तर तिथे आणि 4 कोहिमा, 3 वोखा, 1 लॉंगले. तर इथे काय डिक्लेअर करण्यात आलेलं आहे, एप्रिल 1 तारखेपासून तर 6 महिन्यापर्यंत तिथे डिक्लेअर करण्यात आला आहे डिस्टर्ब एरिया म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे या डिस्ट्रिक्ट मध्ये. 1 एप्रिल पासून ते 6 महिन्यापर्यंत, 1 एप्रिल नंतर 6 महिन्यापर्यंत ऍज अ डिस्टर्ब एरिया म्हणून या डिस्ट्रिक्ट मध्ये डिक्लेअर करण्यात आलेला आहे. ओके, तर ही न्यूज झाली आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट बद्दलची, जी काय केलेली आहे सेंटरने एक्सटेंड केलेली आहे अरुणाचल प्रदेशच्या डिस्ट्रिक्ट मध्ये आणि नागालँडच्या डिस्ट्रिक्ट मध्ये. नेक्स्ट न्यूज बघूया आता. तर नेक्स्ट न्यूज आहे की बँक ऑफ महाराष्ट्रने अनाउन्स केलेली आहे अपॉइंटमेंट कोणाची, निधू सक्सेना, जे की ऑलरेडी युनियन बँक ऑफ इंडियाचे काय आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. त्यांना बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांची अपॉइंटमेंट केली आहे ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून. तर त्यांचा जो कार्यकाळ राहणार आहे तो त्यांच्या जॉईनिंग पासून म्हणजे मार्च 27, 2024, म्हणजे त्यांनी जॉईन केलेला आहे ऑलरेडी 27 मार्च पासून. तर तेव्हापासून त्यांचा जो जॉईनिंग टाइम त्यांचा पिरियड राहणार आहे 3 वर्षापर्यंत ते तिथे कार्यरत राहणार आहेत बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऍज अ MD अँड CEO म्हणून. रिप्लेस कोणाला करणार आहे ते AS राजीव यांना निधू सक्सेना रिप्लेस करणार आहेत. AS राजीव जे आहे ते CVCच्या विजिलन्स कमिशनर मध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं, म्हणून त्यांना निधू सक्सेना हे रिप्लेस करणार आहेत. निधू सक्सेनांनी कधी केलं होतं त्यांचं बँकिंग करिअर स्टार्ट, त्यांनी बँक ऑफ बडोदा पासून त्यांचं बँकिंग करिअर स्टार्ट केलेलं आहे आणि नंतर ते मूव्ह झाले युको बँक कडे. आधी बँक ऑफ बडोदा मध्ये त्यांनी सर्व्हिस दिली, नंतर त्यांनी युको बँक मध्ये सर्व्हिस दिली आहे. ओके, आणि त्यांना जो आहे एक्सपिरियन्स 26 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बँकिंग एरियामध्ये. आणि जेव्हा आधी बँकिंग करिअर मध्ये स्टार्ट करण्याच्या आधी त्यांना 8 वर्षाचा एक्सपिरियन्स होता कॉर्पोरेट सेक्टर मध्ये. ओके, तर ही न्यूज झाली निधू सक्सेना बद्दल. यांना 26 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बँकिंग सेक्टर मध्ये. त्यांना ऑलरेडी बँकिंग सेक्टर मध्ये येण्याच्या आधी 8 वर्षाचा एक्सपिरियन्स होता कॉर्पोरेट सेक्टर मध्ये, आणि त्यांनी कोणाला रिप्लेस केलेला आहे, AS राजीव यांना रिप्लेस केलेला आहे, आणि बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये त्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे ऍज अ MD अँड CEO म्हणून. ओके, तर बघूया आता नेक्स्ट न्यूज. तर नेक्स्ट न्यूज जे आहे ते फ्लोरिडाचे गव्हर्नर जे आहे रॉन डिसँटिस यांनी एक लेजिस्लेशन लॉ साइन केलेला आहे की जे अंडर 14 इयर्स ओल्डचे जे मुलं आहे त्यांना सोशल मीडिया यूज करता येणार नाही, त्यांच्यासाठी सोशल मीडिया हे प्रोहिबिटेड राहणार आहे.
सोशल मीडिया अकाउंट कोणते पण असो ते प्रोहिबिट राहणार आहे. आणि विदाउट पॅरेंटल कन्सेंट पोलीस जे 14 वर्षील खालील जे मुलं आहे ते यूज नाही करू शकणार आहे. जर त्यांचा एम काय आहे, कर्बिंग सोशल मीडिया ऍक्सेस फॉर मायनर, हा त्यांचा एम आहे. आणि सोशल मीडिया कंपनी काय करणार आहे, या लॉ नुसार त्यांचे अकाउंट एकतर कॅन्सल करणार आहे आणि डिलीट करणार आहे. आणि हा जो लॉ आहे हा कधी इफेक्ट मध्ये येणार आहे, 1 जानेवारी 2025 मध्ये हा लॉ इफेक्ट मध्ये येणार आहे. आणि 14 ते 15 वर्षाचे जे मुलं आहे जे यूज करत आहे सोशल मीडिया, ते पॅरेंटल कन्सेंट शिवाय सोशल मीडिया यूज करू शकणार नाही. आणि ऑलरेडी ज्यांचे जे टीम्स आहे, ज्यांच्याकडे अकाउंट्स आहे, तर जर पॅरेंट आणि गार्जियनचं जर कन्सेंट नसेल तर त्यांचे पण अकाउंट काय करण्यात येणार आहे, डिलीट करण्यात येणार आहे. तर ही झाली न्यूज कशाबद्दलची, की फ्लोरिडाचे जे गव्हर्नर आहे रॉन डिसँटिस यांनी लॉ एक आणलेला आहे, लेजिस्लेशन लॉ, की 14 वर्षील जे खालील मुलं आहे त्यांना सोशल मीडिया यूज करता येणार नाही विदाउट पॅरेंटल कन्सेंट. ओके, असा जो लॉ आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये पण आला पाहिजे. तर नेक्स्ट न्यूज बघूया आता. नेक्स्ट न्यूज जी आहे की रिलायन्सनी बाय केलेले आहे 26% स्टेक अदानी पॉवर युनिट मध्ये. बघूया, मुकेश अंबानीची जी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे त्यांनी काय केलेलं आहे, 26%चा जो स्टेक आहे, जे मध्य प्रदेश, गौतम अदानीचे जे मध्य प्रदेश मधला जो पॉवर प्रोजेक्ट आहे तिथला 26% जो आहे तो स्टेक त्यांनी घेतलेला आहे. आणि काय घेतलं, आणखी काय साइन केलेलं आहे, एक पॅक टू यूज द प्लांट 500 मेगावॅट ऑफ इलेक्ट्रिसिटीचा यूज करण्याचा पण एक पॅक जो आहे तो साइन झालेला आहे. आणि हा जो कोलॅबोरेशन आहे हा पहिला फर्स्ट बिझनेस कोलॅबोरेशन आहे कोणामध्ये, 2 बिलियनियर्स मध्ये हा पहिला बिझनेस कोलॅबोरेशन आहे. जे RL आहे ते एंटर झालेले आहे विथ इन्व्हेस्टमेंट, जे इन्व्हेस्टमेंटची जे अग्रीमेंट झालेली आहे कोणासोबत झालेली आहे, होली ओन सबसिडरी अदानी पॉवरची जे होली ओन सबसिडरी आहे कोण, महान एनर्जी. तर तिथे किती 50 मिलियन इक्विटी शेअर जे कोणाला अलॉट करण्यात आलेले आहे, हे RL ला म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडला 50 मिलियन इक्विटीचे शेअर त्यांना अलॉट करण्यात आलेले आहे. आणि ही जे अग्रीमेंट आहे, पॉवर परचेस जो अग्रीमेंट आहे, महानची जे प्लांट आहे, तर तिथला जो परचेस अग्रीमेंट आहे तो 20 वर्षापर्यंत काय राहणार आहे, 20 वर्षापर्यंत राहणार आहे. हा पूर्ण यूज जो आहे अग्रीमेंटचा पॉवर परचेसचा हा 20 वर्ष राहणार आहे. ओके, ही न्यूज झाली की रिलायन्सने बाय केलेला आहे 26% स्टेक आणि किती 50 मिलियन इक्विटी जी आहे ती RIL ला मिळालेली आहे. आणि 20 वर्षापर्यंत हा पॉवर परचेसचा जो अग्रीमेंट आहे तो राहणार आहे. तर नेक्स्ट न्यूज बघूया आता. नेक्स्ट न्यूज आहे की इस्रो काय कंडक्ट करणार आहे, स्टार्ट 2024. तर स्टार्ट 2024 काय बघूया आता. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन काय करणार आहे, कंडक्ट करणार आहे स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग म्हणजे स्टार्ट 2024 प्रोग्राम. कुठे कुठे करणार आहे ते करणार आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी, कॉलेजेस विद इन इंडिया, जिथे काय ऑफर करण्यात येते, UG आणि PG कोर्सेस फिजिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये जिथे UG आणि PG कोर्सेस ऑफर करण्यात येते, तिथल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीमध्ये हा प्रोग्राम कंडक्ट करण्यात येणार आहे. यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह हा आहे की जे यंगस्टर्स आहे त्यांना स्पेस सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये अट्रॅक्ट करण्याचा त्यांचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. तर हा जो आहे स्टार्ट प्रोग्राम, याला हा प्रोग्राम स्टँड काय करते, स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग. तर कधीपासून कधीपर्यंत होणार आहे, 15 एप्रिल ते 3 मे पर्यंत होणार आहे. आणि हा ऑनलाईन मोड राहणार आहे. हा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे हा कंडक्ट होणार आहे ऑनलाईन मोड. याची थीम आहे एक्सप्लोरेशन ऑफ द सोलार सिस्टीम. ऑनलाईन रजिस्टर जे आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे UG आणि PG चे जे फायनल इयरचे स्टुडंट्स आहे
जे फिजिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात जिज्ञासा पोर्टलवरून. जिज्ञासा पोर्टलवरून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि बाकीचे जे अदर इंडिव्हिज्युअल्स आहे ते पण अटेंड करू शकतात, पण ते करू शकतात 8 एप्रिल टू 12 एप्रिल. तर या काळासाठी जे अदर इंडिव्हिज्युअल्स आहे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम राहणार आहे. आणि जे ऑलरेडी फिजिकल सायन्स आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे यूजी आणि पीजी कोर्सचे स्टुडंट फायनल इयरचे, ते कधीपर्यंत 15 एप्रिल ते 3 मे पर्यंत हा प्रोग्राम अटेंड करू शकतो. ओके, बघूया नेक्स्ट न्यूज आता. नेक्स्ट न्यूज आहे ती कोटक महिंद्रा बँकने अनाउन्स केलेला आहे. काय? कोटक महिंद्रा बँकने अनाउन्स केलेला आहे सक्सेसफुल ॲक्विजिशन ऑफ सोनाटा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड. तर हे एक्विजिशन काय फायनलाइज करते की अप्रॉक्सिमेटली ₹537 करोड जे आहे, तर जे कोटक महिंद्रा बँक फुल ओनरशिप कोणावर राहणार आहे? त्यांची सोनाटावर. तर सोनाटा काय आहे? नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन आहे आणि रजिस्टर्ड कोणासोबत रजिस्टर्ड आहे? रिझर्व्ह बँक RBI ने रजिस्टर्ड केलेला आहे ऑलरेडी. आणि टोटल 10 स्टेट्स मध्ये 549 ब्रांचेसवर ऑलरेडी ते काय करत आहे? ऑपरेट करत आहे. सोनाटा एक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी. ओके, तर कोटक महिंद्रा बँकने अनाउन्स केलेलं आहे ॲक्विजिशन सोनाटाचं विथ 100% स्टेक. 100% स्टेक कोटक महिंद्राने ॲक्वायर केलेला आहे सोनाटा फायनान्स. बघूया नेक्स्ट आता. तर नेक्स्ट जे आहे विप्रोने अनाउन्स केलेलं आहे कोलॅबोरेशन कोणासोबत? II इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सोबत. तर काय आहे या कोलॅबोरेशन मध्ये? तर बघूया. तर हे काय आहे? इन्स्टिट्यूट आहे रेनाउंड फॉर रिसर्च अँड एज्युकेशन इन सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर हे काय करणार आहे? हे ऑफर करणार आहे काय? इलिजिबल एम्प्लॉईजला हायर एज्युकेशन प्रोग्राम AI मध्ये. तर हा जो कोलॅबोरेशन आहे विप्रो आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा जो कोलॅबोरेशन आहे हा काय ऑफर करणार आहे? ऑफर करणार आहे जे इलिजिबल एम्प्लॉईज आहे त्यांना हायर एज्युकेशन प्रोग्राम ऑफर करणार आहेत AI मध्ये. ओके, आता IISc बद्दल बघून घेऊया, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बद्दल बघून घेऊया काही. तर इस्टॅब्लिशमेंट कधी झाला होता? 1909 मध्ये. फाउंडर कोण आहे? जमशेदजी टाटा आणि कृष्णराजा वडियार. डायरेक्टर कोण आहे? गोविंदन रंगराजन. लोकेशन कुठे आहे याची? बँगलोर, कर्नाटक मध्ये. कशाची? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया. ओके, न्यूज संपलेले आहे. आता आपण क्वेश्चन्स घेऊन घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला की रिसेंटली सेंटरने काय केलेलं आहे? एक्सटेंड केलेला आहे आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट टू द डिस्ट्रिक्ट ऑफ विच स्टेट. कोणत्या स्टेटच्या डिस्ट्रिक्ट मध्ये एक्सटेंड केलेला आहे सेंटरनी आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट? तर कुठे केलेला आहे? नागालँड आणि अरुणाचल प्रदेश मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज. कोणाला अपॉइंट केलेला आहे ॲज MD अँड CEO ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र? कोणाला अपॉइंट केलेला आहे? निधू सक्सेना यांना अपॉइंट केलेला आहे ॲज MD अँड CEO ऑफ बँक ऑफ महाराष्ट्र. नेक्स्ट, रिसेंटली फ्लोरिडाने एक लॉ पास केलेला आहे सोशल मीडिया बॅनवर, म्हणजे सोशल मीडिया बॅन करण्यात येणार आहे मायनर्स करता. तर ते हाऊ मेनी इयर्स, कोणत्या वर्ष, म्हणजे किती वर्षाच्या मुलांपर्यंत जे आहे त्यांना सोशल मीडिया यूज नाही करता येणार आहे. आणि त्यांच्यासाठी हा लॉ जो आहे तो घेतलेला आहे आणि त्यांच्यासाठी बॅन करण्यात आलेला आहे सोशल मीडिया. तर ते आहे 14 वर्ष खालील मुलांसाठी जो आहे जो बॅन लावला बॅन जो लावला आहे सोशल मीडिया यूज करण्यासाठी. नेक्स्ट, रिसेंटली मुकेश अंबानीची जे रिलायन्स इंडस्ट्रीज आहे त्यांनी किती % स्टेक जो आहे तो गौतम अदानीच्या मध्य प्रदेशच्या पॉवर प्रोजेक्ट मध्ये जो आहे तो ॲक्वायर केलेला आहे? तर किती केलेला आहे? 26%
अक्वायर केलेला आहे. कोणी? मुकेश अंबानीचे रिलायन्स इंडस्ट्रीजनी गौतम अदानीच्या मध्य प्रदेश मधल्या पॉवर प्रोजेक्ट मधला किती पर्सेंट स्टेक? 26% स्टेक. नेक्स्ट आहे व्हॉट डज स्टार्ट 2024. जे स्टार्ट 2024 आहे प्रोग्राम स्टँड्स फॉर विच विल बी ऑर्गनाइज्ड बाय इस्रो. जे ऑर्गनाइज करणार आहे इस्रो स्टार्ट 2024. ते स्टार्ट 2024 काय स्टँड करते? ते काय स्टँड करते? स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग. ओके, म्हणजे स्टार्टचं फुल फॉर्म काय आहे? स्टार्टचं फुल फॉर्म आहे स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग. नेक्स्ट, रिसेंटली कोटक महिंद्रा बँकने अनाउन्स केलेलं आहे सक्सेसफुली ॲक्विजिशन ऑफ विच फायनान्स कंपनी. म्हणजे कोटक महिंद्रा बँकने त्यांचं सक्सेसफुली ॲक्विजिशन ऑफ कोणत्या कंपनीसोबत कोणत्या कंपनीचं सक्सेसफुली ॲक्विजिशन केलेलं आहे? तर केलेलं आहे त्यांनी सोनाटा फायनान्सचं. नेक्स्ट जे आहे विच IT जायंट अनाउन्स कोलॅबोरेशन विथ IIS म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. तर कोणत्या IT जायंटनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची कोलॅबोरेशन अनाउन्स केलेलं आहे? कशासाठी केलेलं आहे? टू ऑफर हायर एज्युकेशन प्रोग्राम इन AI. तर कोणी केलेलं आहे? जे IT कंपनी आहे ती आहे विप्रोने केलेला आहे कोलॅबोरेशन अनाउन्स. कोणासोबत? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सोबत. नेक्स्ट, ओके, न्यूज संपलेला आपल्या. तुम्हाला सेशन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्रामची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते जॉईन करा. तिथे अपडेट्स येत राहतात, PDF येत राहतात. थँक्यू.